ओके सो हे गाईस, कशात तुम्ही सगळे उम्मीद करतो तुम्ही सगळे चांगले असाल. आता मी खूप वेळचं मोबाईल बघू लागलो. आता मला वाटलं चला अभ्यास करूया, पण मम्मी काय करायली तिच्याकडे जाऊन बघायचं का. चला जाऊन बघतो. आय मम्मा, मम्मी. हा बाळा, अरे बाप रे बाप, हे काय करायली आहे. भाजी निवडते मा. हे तुम्ही एकटीनं नेलीस काय बाबा एवढं. हा, आता उद्या सकाळी तुझ्या डब्यासाठी, सकाळचा डबा तुझा सकाळी तो 8ला जातो तर संध्याकाळी 5ला येतो. तुला दिवसभरासाठी 3 टाइम तो डबा द्यावा लागते मा. सकाळी एवढी भाजी निवडणं नाही होत. निवडणार बस मला येतात रे बाळा, भाजी निवडू लाग ना मला. हो चालते की मग. हा, हो मग तू एकटीने एक जोडी उडी नेसलीस. एक जोडी नाही, 2 जोडी भाज्या घेतल्या होते. हां 1.5 झाले, आता अर्धी राहिली. निवडतोस का? हो चालते की. करतोस एवढी मदत? हो चल बरं, मग एवढं मदत कर बरं. हो चलो असतो. चलायची का आता मदत करावं लागेल मम्मीची. मम्मी पण थकली. तिने खरंच बघा ना, 2 जोडी घेतले होते. एक जोडी संपली, तिथली अर्धी जोडी संपली आणि मी तिकडे मोबाईल बघत बसलो. चलो मला वाटलं तरी अभ्यास करावं का नाही, पण मम्मी काय करेल मी तरी तुला बघायला आलो. काय काम करायला. हो रे बाळा, आज लय काम झालं, काय करावं आता. एकटीवरच काम पडलंय. तुझ्या शिक्षणासाठी बाहेर गावाला आले मी राहायला, आणि आपण दोघंच आहे आता इथं. आणि आता एकटीला सगळं काम करणं आहे बाळा. कोण करणार आहे? तूच मला मदत केलीस तर मला थोडं घरामध्ये थोडासा आधार होईल मला. आता हे माझं पार्लरचं घरातलं काम एकट्याला नाही होत बाळा. तुझ्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहते मी. त्याच्यामुळं थोडंसं मला मदत करत जा, अभ्यास बी करत जा. थोडं बहुत जास्त नको, पण थोडीशी मदत करत जा. उद्या मस्तपैकी छान मेथीची भाजी शेंगदाण्याच्या पोटामध्ये तुला करून देते. दिवसभरासाठी खूप छान छान आवडेल तुला भाजी. ठीक आहे बाळा. हा चला मंडळी, कोण कोण येते मला भाजी निवडू लागायला. हे बघा, माझं बाळ आणि मी भाजी निवडतोय. सकाळचं टिफिनची तयारी, आणि उद्या सकाळी तुम्हाला मी टिफिनची तयारीची तुम्हाला परत व्हिडिओ टाकते. चला मग मेथीची भाजी खायला उद्या सकाळी कोण कोण येणार आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि मला ही सर्व ज्या लेकरांना सगळ्यांना सांगायचं आहे, समजदार जे आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा जसं तुम्हाला होईल तसं आपल्या आईला मदत करत जा. कारण दिवसभर आई राबते घरामध्ये, थकून जाते ती. तर थोडीशी भाजी निवडणं वगैरे थोडी मदत जर आईला केली ना, तर खरंच आईला खूप चांगलं वाटेल आणि तिची तब्येतही व्यवस्थित राहील. नाही ते करून करून संध्याकाळी असं एकदम असं मेल्यासारखी झोप लागते. त्याच्यामुळं सकाळी उठावं असं सुद्धा वाटत नाही. थोडंसं हातभार जर तुम्ही लावला ना मुलांनी, ते खरंच आई तिची खुशी गगनात मावत नाही. चला, माझं बाळ बघा कसं मला मदत करतोय, तसं तुम्ही तुमच्या आईला मदत करा. बाय, गुड नाईट.